कोरोना विषाणूच्या साथीला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्यानंतर प्रशासकीय विभागांसह सेवाभावी संस्था देखील अलर्ट झाल्या असून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी त्या पुढाकार घेत आहेत. असाच उपक्रम बुलढाणा येथील दिव्या फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आला आहे. जनजागृती करून मास्क वाटप फाउंडेशनने केलं आहे. निराधार मनोरुग्णांच्या सेवेत तत्पर असणाऱ्या व गोरगरिबांविषयीची कणव असलेल्या दिव्या फाउंडेशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सजग पवित्रा घेऊन आवश्यक त्या लोकांना मास्कचं वाटप केलं. कोरोना या विषाणूची धास्ती सर्वत्रच आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यात एकही कोरोनाचा सकारात्मक रुग्ण आढळलेला नाही. याबाबत खबरदारी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर दिव्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांनी 19 मार्चला बसस्थानकावर एसटी चालक, वाहक, प्रवासी, पोलीस स्टेशन येथील अधिकारी, कर्मचारी तसंच संगम चौक आणि कारंजा चौकात नागरिकांना मास्कचं मोफत वाटप करून कोरोनाबाबत जनजागृती केली. यावेळी प्रामुख्याने राजेंद्र टिकार, सोमू कायस्थ, सुनील तिजारे, गजानन अवसरमोल, राजेंद्र मोरे, भूषण वाठोरे, निलेश शिंदे, अजय जाधव, पत्रकार निलेश राऊत, संदीप वानखडे, वैष्णवी पवार, शालिनी डुकरे, रंजना कायस्थ यांच्यासह मोठ्या संख्येनं दिव्या फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. आपण पाहत आहे सध्या गो कोरोना गो, जी कोरोनाची साथ संपूर्ण महाराष्ट्र व जगामध्ये पसरली अशा पार्श्वभूमीवर जिथं बुलढाण्यामध्ये जिथं गर्दीचं जास्त वातावरण आहे अशा ठिकाणी आज दिव्या फाउंडेशनच्या वतीने कोणाला नॅपकिन किंवा मास्क हे वाटप करण्यात आले. म्हणजे पाहायला गेलो तर बसस्टँडला असलेली गर्दी, पोलीस स्टेशन, त्यानंतर हॉटेल्स, दुकान अशा ठिकाणी जास्त 7पेक्षा जास्त माणसं राहतात. अशा ठिकाणी दिव्या फाउंडेशनच्या वतीने आज मास्क वाटप करण्यात आली. या मोहिमेला दिव्या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन ते मास्क तयार करून व काही मास्क विकत घेऊन हे मास्क आज वाटप करण्यात आले. ह्या मोहिमेला सर्व शिक्षक, कर्मचारी, आपले पत्रकार मंडळी, त्यानंतर जे पेपर वाटतं सकाळी स्टॉलला सकाळी उठतात आपल्यासाठी अशाही लोकांना आज मास्क हे वाटप करण्यात आले. आमचे टिकार भाऊ आहेत आज जे पेपर विक्रेते आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पेपर त्यांच्या हिशोबाने पाठवत असतात. अशाच पत्रकार मंडळींना सुद्धा आपण मास्क वाटप करण्यात आलेले आहे. त्यानंतर आपल्या गृहरक्षणासाठी जे रात्रंदिवस फॅक्टरीवरती असतात, ड्रायव्हर, एसटी महामंडळामधले ड्रायव्हर, कंडक्टर तसेच पोलीस, महाराष्ट्र पोलीस, बुलढाणा पोलीस अशांनी सुद्धा मास्क वाटप करण्यात आले आहे. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.